हॅलो. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. स्टँडर्ड 7th सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 5 फूड सेफ्टी. आपण फूड स्पॉयलेज म्हणजे काय पाहिलेलं आहे, फूड वेस्टेज, अन्न वाया कसं जातं, हे 2 भाग पाहिलेले आहेत. आता आपल्याला नंतरचा भाग पाहायचा आहे, मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन, अन्न सुरक्षित कसं ठेवायचं ते आपल्याला पाहायचं आहे. पेज नंबर 37 वरती आपण जर पाहिलं तर आपल्याला मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन चार्ट दिलेले आहेत. पहिल्यांदा मेथड्स कोणते आहेत ते आपण पाहूया आणि मग ते आपण थोडक्यात काय आहे त्या मेथडमध्ये ते पाहणार आहोत. पहिली मेथड आहे फ्रीजिंग, स्मोकिंग, यूज ऑफ insecticides, irradiation, use of insert gases, use of preservatives, natural preservative and chemical preservatives, आणि पाश्चरायझेशन. या काही पद्धती आपल्याला इथं अन्न प्रोटेक्शनच्या दिलेल्या आहेत किंवा फूड प्रोटेक्शनच्या दिलेल्या आहेत, ते आपण थोडक्यात पाहायचे. पहिले आहे फ्रीजिंग. Biological and chemical reactions of food materials are slowed down at low temperature. म्हणजे कमी तापमानाला पदार्थामध्ये सूक्ष्मजीव वाढत नाहीत, त्याच्यात जे केमिकल रिॲक्शन आहेत त्या होत नाहीत कमी तापमानाला, आणि म्हणून as a result, food remains in good condition for longer duration. That is way refrigerator are we use in kitchen. रेफ्रिजरेटरमध्ये साधारणपणे 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि त्या टेम्परेचरला मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होत नाही किंवा केमिकल रिॲक्शन्स होत नाही त्या अन्नामध्ये काही, आणि त्यामुळं अन्न सुरक्षित राहतं, खराब होत नाही. म्हणून आपण फ्रीजचा वापर करून अन्न जास्त वेळ, शिजवलेलं अन्न किंवा तयार केलेलं अन्न जास्त वेळ आपण टिकवून ठेवू शकतो. स्मोकिंग म्हणजे धुराचा वापर करून सुद्धा काही पदार्थ टिकवले जातात. फूड प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड is used in this method. ॲल्युमिनियम फॉस्फाईड हे केमिकल आहे, त्या केमिकलचा उपयोग करून त्याचा धूर तयार करून काही पदार्थ टिकवले जातात. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकांचा उपयोग करून सुद्धा अन्न आपल्याला टिकवलं जातं. उदाहरणार्थ बोरिक ॲसिड पावडर वगैरे आपण वापरतो का धान्यामध्ये, कीटकांची वाढ होत नाही किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होत नाही. इथं मेलेथिऑन इज स्प्रेड ऑन दी गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स असतात, अन्नधान्याचे बॅग असतात, त्याच्यावरती मेलेथिऑन स्प्रेड केलं तर कीटकांची वाढ होत नाही. इरॅडिएशन म्हणजे काही किरणांचा वापर करून अन्नपदार्थ टिकवून ठेवले जातात. उदाहरणार्थ कांदा बटाटा असेल, पोटॅटो, ओनियन, हे पदार्थ जर दमट हवेत राहिले तर त्यांना मोड लगेच येतात आणि मग ते जास्त दिवस टिकवायचे असतील तर त्यांच्यावरती रेडिएशन ही पद्धत वापरतात. इन दिस मेथड food is exposed to ionizing radiation such as high energy electrons emitted by accelerator, X-rays,
gamma rays emitted by radioactive isotopes etc. म्हणजे एक्स रेचा वापर करून, गॅमा रेचा वापर करून, रेडिओ आयसोटोपचा वापर करून पदार्थ टिकवून ठेवले जातात. दिस प्रोसेस डिस्ट्रॉयड द मायक्रोब्स, जे रेज आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमचा नाश करतात. मायक्रोब्स अँड इन्सेक्ट्स एक्सेट्रा. सेल्फ लाईफ ऑफ फ्रूट इन्क्रीज ड्यू टू इन्क्रीज इन रिपनिंग पिरियड. प्रत्येक पदार्थाला काही सेल्फ लाईफ असतं, तो आपोआप काही दिवस टिकतो, पण त्याच्यापेक्षाही जास्त टिकवायचं असेल तर आपल्याला या पद्धती वापरता येतात किंवा या पद्धतींचा वापर केला जातो. द सेल्फ लाईफ ऑफ पोटॅटोज अँड ओनियन्स इन्क्रीज ड्यू टू स्लो ड्युरेशन स्प्राउटिंग. प्रत्येक पदार्थामध्ये, अन्नपदार्थामध्ये स्वतः त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सेल्फ लाईफ, त्याला सेल्फ पण स्वतःचं काही आयुष्य असतं. म्हणजे स्वतः उदाहरणार्थ कोणतंही फळ घ्या, ते फळ झाडापासून वेगळं केल्यानंतर ते स्वतः त्याला काही न करता काही काळ ते टिकून राहतं, चांगल्या पद्धतीने टिकून राहतं, म्हणजे त्याला सेल्फ लाईफ म्हणतात. पण त्याला आणखी जास्त काळ आपल्याला टिकवायचं असेल, त्या कालावधीपेक्षा जास्त, तर या आपण पद्धती वापरतो. यूज ऑफ इन्सर्ट गॅस. आता इन्सर्ट गॅस म्हणजे जे खाद्यपदार्थाचे पॅकेट असतात पॅकिंगचे, त्याच्यामध्ये काही पदार्थ भरलेले असतात, चिप्स वगैरे असे, आणि त्याच्यात गॅस असतो, तर तो नायट्रोजन गॅस असतो. आता नायट्रोजन गॅस काय करतो, तर त्याच्यामध्ये जे चिप्स भरलेले असतात तर त्याला सुद्धा आपण आता पाहिलं की सेल्फ लाईफ आहे, पण त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढू नयेत किंवा ते खराब होऊ नयेत, ऑक्सिडेशन क्रिया होऊ नये म्हणून नायट्रोजन गॅसचा वापर करतात. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअरटाईट पॅकिंग ऑफ पोटॅटो वेपर्स and other food products, thus preventing the growth of fungus and insects in them. त्याच्यामध्ये काय बुरशी किंवा कीटक वाढू नयेत म्हणून नायट्रोजन गॅस त्याच्यामध्ये वापरतात. नायट्रोजन गॅस ऑक्सिडेशन क्रिया थांबवतो किंवा बुरशीची वाढ होऊ देत नाही किंवा कीटकांची वाढ होऊ देत नाही, तो पदार्थ जास्त काळ टिकून राहतो. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स म्हणजे अन्नरक्षक पदार्थ वापरतात. काही नॅचरल आहेत, काही केमिकल आहेत. आता नॅचरल कोणते आहेत, तर सॉल्ट, शुगर, ऑइल हे नॅचरल आहेत, किंवा टर्मरिक असेल, हळद असेल, हे पदार्थ सगळे नॅचरल आहेत, नॅचरल प्रिझर्वेटिव्स आहेत. सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, sugar, oil are used as preservatives in pickle, लोणच्यामध्ये, जाम्स, मुरंबा, पेठा एक्सेट्रा. म्हणजे अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत, पिकल, जाम, मुरंबा, पेठा, हे पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्स वापरतात, म्हणजे अन्नरक्षक म्हणून जास्त काळ टिकण्यासाठी सॉल्ट, शुगर, ऑइल अशा प्रकारचे पदार्थ वापरल्यामुळे ते जास्त वेळ टिकतात. त्यांना म्हणायचं नॅचरल प्रिझर्वेटिव्स. काही केमिकल प्रिझर्वेटिव्स असतात, आपण पाहतो ॲसिटिक ॲसिड आहे, सोडियम बेंझोएट किंवा सोडियम नायट्रेट अशा प्रकारचे काही पदार्थ, व्हिनेगर, ॲसिटिक ॲसिड अशा प्रकारचे पदार्थ वापरून सुद्धा आपण यांना केमिकल प्रिझर्वेटिव्स आहेत. हे सुद्धा हे पिकल किंवा जाम्स किंवा मुरंबा तयार करण्यासाठी हे सुद्धा पदार्थ वापरले जातात. ॲसिटिक ॲसिड म्हणजेच व्हिनेगर, सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबाचा रस, सोडियम बेंझोएट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट salts are some examples of chemical preservatives.
They are used in sauces, jellies, jams, and packaged ready to cook vegetables and ready to eat foods, etc. These preservatives keep the food safe for very long duration. असे पदार्थ वापरल्यामुळे तो पदार्थ जास्त वेळ टिकून राहतो, लवकर खराब होत नाही. त्याला केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणतात. केमिकल प्रिझर्वेटिव्ह कोणते आहेत? ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, सम नायट्राइट सॉल्ट्स, हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह सॉल्ट, शुगर, ऑइल हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत. पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन म्हणजे काय? तर इथे खाली आपल्याला 37 वरती एक सायंटिस्ट दिलेले, ग्रेट सायंटिस्ट. द मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ प्रिझर्वेटिंग द क्वालिटी ऑफ फूड by raising the temperature to prevent microbial growth in the food. म्हणजे लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने अशी एक पद्धत शोधून काढली की जास्त टेम्परेचरला पदार्थ उकळला, लिक्विड पदार्थ, तर त्याच्यातले मायक्रोबायल्स आहेत ते मरून जातात आणि तो पदार्थ जास्त टिकून राहतो. त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. लुईस पाश्चर यांनी ही पद्धत शोधून काढली म्हणून या पद्धतीला पाश्चरायझेशन म्हणतात. दिस मेथड इन्व्हॉल्व्स heating a milk or other similar foodstuffs up to a certain temperature. For example, milk at 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. दुधाचं पाश्चरायझेशन करतात म्हणजे काय? तर दूध 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनटं उकळतात, म्हणजे गरम करतात आणि ते क्विकली कूल करतात. कूलिंग इट क्विकली म्हणजे लगेच थंड करतात. अशी जी पद्धत आहे त्याला पाश्चरायझेशन म्हणतात आणि या पद्धतीने दूध जास्त वेळ टिकून राहतं. दिस डिस्ट्रॉयड द मायक्रोब्स प्रेझेंट इन मिल्क अँड किप्स फॉर अ लॉंगर ड्युरेशन. त्यामुळे दुधातील काय मायक्रोब्स असतात, दूध खराब करणारे काही जीवजंतू असतात ते मरून जातात आणि दूध जास्त वेळ टिकून राहतं. इथे आपल्याला डू यू नो दिलेलं पहा. इन महाराष्ट्र इरॅडिएशन प्लॅन्ट्स हॅव बीन इन्स्टॉल. लासलगावला कांद्याचा आहे आणि मुंबईमध्ये पोटॅटोचा आहे. रेडिएशन प्लॅन्ट इथं त्याची माहिती दिली. नवी मुंबई पोटॅटो आणि लासलगाव ओनियनचा प्लॅन्ट आहे. नंतर आपल्याला पेज नंबर 38 लेट्स रिकॉल. थोडीशी आपल्याला माहिती विचारलेली आहे, भरायला सांगितलेली आहे. व्हॉट इज मीन बाय अडल्टेशन ऑफ फूड. अडल्टेशन म्हणजे भेसळ. अन्न भेसळ म्हणजे काय थोडक्यात? व्हॉट इज मीन बाय अडल्टेशन ऑफ फूड. आता सर्वांना माहिती आहे अन्न भेसळ. आपण बातम्या ऐकतो, वाचतो. दुधाच्या तर बातम्या आपण वर्षातून नेहमीच ऐकत असतो. दुधात भेसळ आहे असं बऱ्याच वेळा पेपरमधून, टी व्हीमधून आपण बातम्या ऐकत असतो. दूधच नाही, दुधासारखे असे काही लिक्विड पदार्थ आहेत, खाद्यपदार्थ आहेत, त्या सर्वच पदार्थामध्ये भेसळ केली जाते, अडल्ट्रेशन केलं जातं. मग आता हे भेसळ म्हणजे काय, त्याची व्याख्या आपल्याला इथं दिलेली आहेच. तरीसुद्धा भेसळ केली जाते म्हणजे काय, तर एखाद्या चांगल्या पदार्थामध्ये कमी प्रतीचा पदार्थ मिसळला जातो आणि तो चांगल्या दर्जाचा म्हणून विकला जातो. त्याला भेसळ असं म्हणतात. आता इथे चार्ट दिलेले आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फूडस्टफ दिलेले आहे आणि अडल्ट्रंट दिलेले आहे. अन्नपदार्थ आणि
त्याच्यात कोणती भेसळ केली जाते. फॉर एक्झाम्पल मिल्कमध्ये काय भेसळ केली जाते, काय भेसळ करतात. तर दुधामध्ये साधारणपणे पाणी मिसळतात आणि जे शेतकरी आहेत, दूध उत्पादन करणारे जे लोक असतात, ते त्याच्यात युरियासुद्धा टाकतात. का टाकतात ते पुढे आपल्याला इथं पुढच्या चार्टमध्ये पाहायचं आहे. फॅटचं प्रमाण त्याच्यातलं वाढतं. रेड चिली पावडर, लाल पावडर आपण जे तिखट म्हणून वापरतो, मिरचीची पावडर, त्याच्यामध्ये पावडर ऑफ ब्रिक्स, विटाची पावडर मिसळतात त्याच्यात. आणि ती कशी शोधली जाते ते आपल्याला इथं खाली दिलेलं आहे. भेसळ कशी ओळखायची त्याच्यातली. नंतर सीड्स ऑफ पपयाच्या बिया पण कशात तरी मिसळल्या जातात. कशात मिसळल्या जातात? पपईच्या बियासारखं काय असतं, तर जे मिरी असतात त्या मिऱ्यामध्ये त्या ब्लॅक पेपरमध्ये सीड्स ऑफ पपया मिसळल्या जातात. आईस्क्रीम, मग आईस्क्रीममध्ये काय मिसळलं जातं? आईस्क्रीममध्ये कागदाचा लगदा मिसळला जातो. म्हणजे या पद्धतीने प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये, हे आता आपल्याला एक 3-4 पदार्थ दिलेले आहेत, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्या पदार्थामध्ये काही ना काही भेसळ केलेली असते आणि ती कशी ओळखायची त्याच्याही काही टेस्ट असतात, त्याही आपण पाहणार आहोत. The health of all people, young and old, poor and rich, is endangered by food adulteration. कोणी असो, कोणी पीपल असो, यंग असो, ओल्ड असो, पुअर असो, रिच असो, त्या सगळ्यांना ते हे भेसळ आहे ती इंडेंजर्ड आहे. अडल्ट्रेशन, अन्न भेसळ हे सगळ्यांना धोकादायक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रेशन अफेक्ट आवर हेल्थ इन अ डिफरंट वेज. वेगळ्या पद्धतीनं आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, वेगवेगळ्या अवयवावर त्याचा परिणाम आपल्याला होत असतो, तो आपल्याला लगेच जाणवत नाही. सम अडल्ट्रंट कॉज ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट, म्हणजे काही पोटाशी संबंधित त्याचे आजार होतात, काही पॉयझनिंग पण होतं, विषबाधा पण होते काही अन्नामधून आपल्याला. while some may affect the functioning of some orange if consumed over the long period in a time or even cause cancer. म्हणजे असे काही घातक पदार्थ पण त्याच्यात मिसळलेले असतात की त्याचा परिणाम आपल्याला लगेच जाणवत नाही, हळूहळू जाणवतो आणि त्याचं शेवटी कॅन्सरसारख्या आजारामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होतं. म्हणून भेसळ करूच नये. आता भेसळ केलेले पदार्थ आपण खरेदी पण करू नये. आता हे भेसळ कशी ओळखली जाते ते आपल्याला इथं दिलेलं आहे. इथं आपल्याला फूड इज अडल्टरेट इन दिस वे टू, अन्न भेसळ कशी केली जाते तेही इथं थोडक्यात दिलेलं आहे. रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड. समजा चांगल्या दर्जाचा पदार्थ असेल तर त्यातले घटक काही काढू, उदाहरणार्थ दुधामधलं जे लोण्याचं प्रमाण आहे ते काढून घेतलं जातं आणि मग कमी फॅट असलेलं दूध बाजारामध्ये विकलं जातं. म्हणजे रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड, त्याच्यातले काय महत्त्वाचे घटक आहेत ते काढून घेतले जातात. रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ क्लोव्ज, कार्डिमोन्स, म्हणजे काही चांगल्या प्रकारचे तेल वगैरे असतात, त्या तेलामधील चांगले घटक काढून घेतले जातात. त्याच्यात कमी प्रतीचे तेल मिसळून ते तेल विकलं जातं. मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी inedible or cheaper material
or harmful color with food. अन्नामध्ये लो क्वालिटीचे आपल्याला आपण खाणार नाही, इनएडिबल खाऊ शकत नाही असे काही पदार्थ त्यात मिसळले जातात. चिपर म्हणजे स्वस्त मटेरियल असतं ते त्याच्यात मिसळलं जातं. हार्मफुल कलर्स म्हणजे आपल्या शरीराला हानिकारक असतात असे कलर पण त्या अन्नामध्ये मिसळले जातात. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फिलिंग्स, युरिया, dung of horse, sawdust एक्सेट्रा म्हणजे असे अनेक पदार्थ जे आपण खाऊ शकत नाही असे पदार्थ त्या अन्नामध्ये मिसळले जातात. स्मॉल स्टोन्स आता लहान लहान दगड उदाहरणार्थ तांदळामध्ये खडे असतात पांढऱ्या रंगाचे, शेंगदाण्यामध्ये त्याच कलरचे खडे असतात. म्हणजे प्रत्येक पदार्थ आपण जो खरेदी करतो त्या कलरचे त्याच्यात खडे असतात. म्हणजे ते मुद्दाम वजन वाढण्यासाठी किंवा त्यांना जास्त फायदा होण्यासाठी ते मिसळलेले असतात. फाईन सँड काय वाळू असते. आयर्न फिलिंग्स उदाहरणार्थ रवा वगैरे असेल तर त्यात लोखंडाचे कण असतात. युरिया दुधामध्ये वापरतात. डंग ऑफ हॉर्स म्हणजे आपले जे धना पावडर असते त्याच्यामध्ये डंग ऑफ हॉर्स वापरतात म्हणजे घोड्याची लीद वापरतात त्याच्यामध्ये. सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुस्सा वगैरे त्याच्यामध्ये वापरला जातो. म्हणजे अशा अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या पदार्थामध्ये तो पदार्थ कशा प्रकारचा आहे. सॉडस्ट आता उदाहरणार्थ चहा पावडरमध्ये वगैरे वापरतात. म्हणजे जो पदार्थ कशाची मिळता होईल त्या पदार्थामध्ये तो पदार्थ वापरला जातो. आता ते ओळखायचं कसं आहे. इथे आपल्याला 4 पदार्थ दिलेले आहेत. हाऊ विल यू फाइंड आउट इफ फूड हॅज बीन अडल्टरेट. अन्नामध्ये भेसळ आहे हे कसं ओळखायचं. उदाहरणार्थ पहिला मिल्कमध्ये काय भेसळ केली जाते. वॉटर. मग आता त्याची टेस्ट कशी घ्यायची. पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइंड इट टू स्प्रेड द ड्रॉप. एक काचेची पट्टी घ्यायची, काचपट्टीवर तो दुधाचा थेंब घ्यायचा आणि तो इन्क्लाइंड करायचा म्हणजे तिरपा करायचा. जर इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट ॲपियर मिल्की व्हाईट. जर मिल्की व्हाईट जर असं पट्टा नाही मिळाला आपल्याला तर समजायचं वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. रेड चिली पावडर. मिरची पावडरमध्ये ब्रिक डस्ट वापरले जाते. ब्रिक म्हणजे विटाची पावडर वापरली जाते. आता याची टेस्ट कशी करायची. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर घ्यायची 1 चमचा. इन अ बिकरमध्ये ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ बिकर. स्टर इट अँड लिव्ह इट अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट. एक ग्लास घ्यायचा काचेचा किंवा बिकर म्हटलेलं आहे, त्याच्यात पावडर टाकायचे, पाणी घ्यायचं ते स्टर करायचं, हलवायचं आणि थोडा वेळ शांतपणे अनडिस्टर्ब ठेवायचं. इफ रेड लेयर इज सीन सेटल ॲट बॉटम ऑफ बिकर. जर त्या बिकरच्या बॉटमला लाल रंगाचा थर आपल्याला दिसला. इट मस्ट हॅव बीन अडल्टरेट विथ ब्रिक डस्ट त्याच्यात 100% मिसळलेले आहे समजायचं. टर्मरिक पावडर त्याच्यात मेथिल येलो मिसळतात. मग त्याची टेस्ट दिलेली आहे. टेक अ पीस ऑफ टर्मरिक पावडर. पिंच म्हणजे चिमटभर. पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब.
टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इन इट टू शेक वेल मिक्सचर अँड ॲड अ ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. चिली पावडर घ्यायची, त्यात थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचं आणि ते स्टर करायचं, हलवायचं. द मिक्सचर बिकम रेड ऑन ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. जर ते मिक्सचर रेड झालं कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर अँड रेड कलर डज नॉट डिसॲपियर, जर रेड कलर गेलाच नाही तसाच राहिला तर मिथिल ऑरेंज इज प्रेझेंट, त्याच्यामध्ये मिथिल ऑरेंज मिसळलेला आहे समजायचं. नंतर रवा दिलेला आहे. फाईन आयर्न फिलिंग्स, त्यात आयर्न फिलिंग्स मिसळतात. त्यात मॅग्नेट फिरवायचा, मॅग्नेट थ्रू दी रवा. नंतर त्या मॅग्नेटला दोन्ही टोकाजवळ लोखंडाचे कण आकर्षित झालेले दिसतात आपल्याला. आयर्न फिलिंग्स ॲडेअर टू दी मॅग्नेट, मॅग्नेटला लोखंडाचे कण चिकटलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने बऱ्याचशा पदार्थांनी आपल्याला भेसळ ओळखता येते. 3-4 आपल्याला पदार्थ दिलेले आहे. भेसळ आहे किंवा नाही आपण ओळखू शकतो. माय फ्रेंड इंटरनेटवर तुम्हाला एक वेब दिलेले, त्याच्यावर सुद्धा अडल्ट्रेशनचे तुम्ही व्हिडिओ क्लिप्स पाहू शकता. पेज नंबर 38 वरती. बुक्स माय फ्रेंड, कलेक्ट बुक्स म्हणजे असे वेगळे आणखीन पुस्तकं बाहेरून तुम्ही शास्त्राशी संबंधित किंवा अडल्ट्रेशनशी संबंधित वाचून भेसळी संबंधी तुम्ही माहिती घेऊ शकता. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, इन 1954 पार्लमेंट पास्ड दी प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट. 1954 मध्ये अन्न सुरक्षा कायदा नियम तयार केलेला आहे. इट हॅज बीन अमेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम अँड अमेंडमेंट of 1976 provides for life imprisonment for the person involved in adulterating food with a harmful substance. म्हणजे लोकांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी किंवा अडल्ट्रेशनपासून बचाव होण्यासाठी कायदा करण्यात आलेला आहे आणि त्याची वेळोवेळी शासनसुद्धा दखल घेत असतं. देर आर क्लिअर डायरेक्शन्स दॅट फूड शुड बी प्रॉपरली स्टोअर्ड, पॅकिंग मटेरियल्स शुड बी नॉट इन डेंजर अँड फूड ऑर मेडिसिन्स अँड देअर शुड क्लिअर ॲट लिजिबल information on it about the manufacturing date, expiry date and instructions for storage. त्याच्यावरती सगळं आपल्याला जर अन्नपदार्थ तयार केले तर ही सगळी माहिती लिहायला लागते. मॅन्युफॅक्चर डेट, एक्सपायरी डेट, नंतर ते स्टोरेज कसं करायचं, किती काळ टिकणार आहे, ती सगळी माहिती त्या पॅकेजवर लिहावी लागते अन्नपदार्थावर. हा कायदा 1954 सालीच केलेला आहे. नंतर आपल्याला एक चौकट दिलेली आहे. ऑलवेज रिमेंबर, आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. सम केमिकल्स आर इंजेक्टेड into fruits to make them more attractive and tasty. काही केमिकल्स आहेत ते त्या फळामध्ये, अन्नपदार्थामध्ये त्याचं इंजेक्शन दिलं जातं आणि इंजेक्शन दिल्यामुळे ते पदार्थ पण आपल्याला गोड लागतात, टेस्टी लागतात आणि त्या पदार्थाला रंग पण ॲट्रॅक्टिव्ह असा येतो. पण त्यात केमिकल वापरलेले असतात, आपल्या लक्षात येत नाही. उदाहरणार्थ कलिंगड असेल तर त्यालासुद्धा इंजेक्शन करून त्याच्यामध्ये कलर सोडला जातो आणि त्यातून आपल्याला खूप कलरफुल आपल्याला असं दिसत असतं. खायला पण गोड लागतं, म्हणजे त्याच्यात शुगरचं वगैरे इंजेक्शन सोडलं जातं, कलर सोडले जातात. मिल्क वेंडर्स ॲड युरिया टू द मिल्क
so that it appears to have higher fat content. हायर फॅट कंटेंट मिळण्यासाठी शुगर हे मिल्क वेंडर असतात, दुधाचा व्यवसाय करणारे, ते त्याच्यामध्ये युरिया मिसळतात. शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट. आता समजा एखादं पॅकेज आहे, तर पॅकेजवरचे एक्सपायरी डेट संपलेले, तर ते काय करतात, दुसरं स्टिकर त्याच्यावर चिकटवतात आणि त्याच्यावर एक्सपायरी डेट वाढवून देतात. असे काही पॅकेजवर आपल्याला चिकटवलेले वगैरे आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. शॉपकीपर चेंजेस दी एक्सपायरी चेंज करतात ऑफ दी फूड पॅकेज अँड एअर टाईट कंटेनर टू अवॉइड दी फायनान्शियल लॉस. आणि मग त्यांचा लॉस होऊ नये यासाठी त्यांची एक्सपायरी डेट बदलतात, ते आपण पाहून घेतलं पाहिजे. कॅल्शियम कार्बाइड and some other chemicals are used to make fruits look more attractive. For example, bright yellow bananas. कॅल्शियम कार्बाइड सारखे पदार्थ, केळी वगैरे असतात, त्यांना आकर्षक रंग येण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या द्रावणामध्ये बुडवून ते ॲट्रॅक्टिव्ह करतात, त्यांना कलर येतो किंवा लवकर पिकतात. फ्रिक्वेंटली harmful chemicals like carbonated soda, phosphoric acid, etc. are mixed with the cold drinks. कोल्ड ड्रिंक्समध्ये कार्बोनेटेड सोडा किंवा फॉस्फरिक ॲसिड अशा प्रकारचे घातक पदार्थसुद्धा मिसळतात. असे अनेक पदार्थ आहेत की त्याच्यामध्ये भेसळ केली जाते आणि ते आपण कसं ओळखायचं तेही केलं जातं. आणि काही अशा वेगळ्या पद्धती पण आपण पाहिल्या आहे की एक्सपायरी डेट पण चेंज केली जाते, फळांना इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे अनेक प्रकार आहेत की त्या वेगवेगळ्या प्रकाराने फूड अडल्ट्रेशन किंवा अन्न भेसळ केली जाते. या पद्धतीने आता आपण या भागामध्ये काय पाहिलं तर मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन, फ्रीजिंग, स्मोकिंग, यूज ऑफ insecticides, irradiation, use of insert gases, use of preservatives, natural preservatives, chemical preservatives, pasteurization म्हणजे काय आपण पाहिलं. नंतर फूड अडल्ट्रेशन म्हणजे काय पाहिलं आपण, फूड अडल्ट्रेशन कसं केलं जातं, कसं ओळखायचं ते आपल्याला काही 3-4 उदाहरणांमधून पाहिलं आपण. आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीने अडल्ट्रेशन केलं जातं त्याचे आपण 1-2 उदाहरणं इथं पाहिली. असे अनेक प्रकार आहेत, पण थोडेसे 4-5 प्रकार आपल्याला इथं दिलेले आहेत. एक्झरसाइज दिलेले आपल्याला, एक्झरसाइजमध्ये 7 प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये कंप्लीट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स बाय यूजिंग करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. कंसामध्ये काय ऑप्शन दिलेले आहेत तो योग्य निवडून रिकाम्या जागा भरायचे आहेत. ॲन्सर फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड, तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये त्याची उत्तरं लिहायची आहेत. व्हॉट शॅल वी डू, तुम्ही काय करू शकाल. फाइंड ऑड मॅन आउट, वेगळा शब्द निवडायचा आहे. कंप्लीट दी चार्ट, इथे चार्ट दिलेले आहे, तो आपण पाठीमाग पाहिला होता. एक्सप्लेन दी दिस happens and suggest possible remedies. सजेस्ट करायचं आहे आपल्याला. क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड कसं होतं, का होतं ते पण, त्याचे उदाहरणं काय आहेत. नंतर गिव्ह रिझन दिलेले आहेत. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 डिग्री सेल्सिअस. नाउडेज फूड सर्व बफर स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग्स, म्हणजे मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण हातानेच जेवण करून खात असतो. अशा काही पद्धती अंमलात आणलेल्या आहेत की त्यामुळे अन्न वेस्टेज होत नाही. पहिला प्रश्न पाहूया आपण.
इरेडिएशन दिलेलं आहे, डिहायड्रेशन, पाश्चरायझेशन, नॅचरल आणि केमिकल. ड्युरिंग द फूड ग्रेन्स फ्रॉम फार्म्स अंडर द हॉट सन इज कॉल्ड. आता उन्हामध्ये अन्नधान्य वाळवलं जातं, त्याला डिहायड्रेशन म्हणतात. म्हणजे पाण्याचं प्रमाण त्यातलं कमी केलं जातं. डिहायड्रेशन सुकवण्याची पद्धत म्हणतो आपण. इथं डिहायड्रेशन येईल. मटेरियल्स लाईक मिल्क आर instantly cooled after heating up to certain high temperature. This method of food preservation is called pasteurization. आपण पाहिलं. Salt is natural type of food preservative. Vinegar is chemical type of food preservative. दुसरा प्रश्न दिलेला आहे. Answer the following questions. तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. How is milk पाश्चरायझर? मिल्क पाश्चराईज कसं केलं जातं की 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनटं उकळलं जातं आणि ते क्विकली कूल केलं जातं. त्याला मिल्क पाश्चरायझेशन म्हणतात. या पद्धतीने हा एक्झरसाइज आहे तो तुम्ही सोडवा. या पद्धतीने आपल्या इथं 5वं प्रकरण फूड सेफ्टी हा भाग इथं आपला संपलेला आहे. ठीक आहे.